म्हणजे तुम्ही गठबंधनमध्ये आहेत आणि काही लोकांनी तुमच्या विरोधामध्ये सगळा उमेदवार उभा केला. पाठीमागे ना, असं वाटतंय सगळं. थोडं पाठीमागे ना. नाही, मी कुठल्याही युतीत नव्हतो, कुठल्याही आघाडीत नव्हतो. मी फार माझी भूमिका स्पष्ट करेन. मी शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढलो. हिमायतनगरही आम्ही लढलो, पण काही कारणास्तव एका मताने आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. मी त्याला पराभव मानत नाही, पण कुठेतरी जनता ही आष्टीकर साहेबांच्या पाठीशी आहे. आज आमच्या हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाने हे दाखवून दिलं. विधान परिषदेमध्ये निसटता म्हणण्यापेक्षा विधान परिषदेमध्ये जो काही पराभव झाला त्यानंतर तुमच्या सगळं पुनर्वसन नाही. पुनर्वसन जर मी बिनविरोध झालो असतो, कुणीतरी मला काय म्हणतात त्याला फॉर ग्रँटेड दिलं असतं, तर ह्याला कुठंतरी सेटलमेंट म्हणता आलं असतं ना. पण मी ह्या ठिकाणी निवडणूक लढवली आहे. माझ्या मतदारांनी मला दणदणीत विजय ह्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. 71 पैकी 63 मतदान आहे मला. त्यामुळे हे काही सेटलमेंट असायचं काही कारण नाही. बिनविरोध का होऊ दिला नाही? बिनविरोधचा सगळा प्रयत्न सुरू होता. नेमकं कुणाला बिनविरोध नको होतं? हे आता जे माझ्या विरोधात उमेदवार होते ते ज्या पक्षाचे आहेत त्यांना मी नको असेल. नाही, आता ते तरी भाजपचेच आहेत, बरोबर ना. ठीक आहे, असं आहे. काय उद्देश आता बँकेत संचालक पदी पहिल्यांदाच नाही, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या मतदारांसाठी, त्याचबरोबर आमच्या हातगावातील तमाम जनतेसाठी मी काम करणार आहे. बँकेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न लावून धरणार आहे. विधान परिषदेमध्ये पराभव झाला तर कृष्णा पाटील आष्टीकरचं राजकारण संपलं अशी चर्चा होती. मात्र आता तुम्ही विजय झालात, काय संदेश देणार? असं कोणीतरी म्हणल्याने राजकारण संपत नसतं. आमची तिसरी पिढी आहे राजकारणातली. कायम आम्ही जनतेत असतो, जनतेचे प्रश्न सोडवतो आणि हे जे काही आहे ते जनता ठरवेल ना. हे कोणीतरी नेता म्हणल्याच्या नंतर असं काही होत नाही ना. नाही, आपण जर पाहिलं असेल तर मी फॉर्म भरायला देखील आलो नव्हतो. माझ्या सूचकांनीच फॉर्म भरला. म्हणजे आज मी फक्त विजयाची माळ घालायला या ठिकाणी आलो. ही निवडणूक माझ्या मतदारांनी हातात घेतली होती. ज्या वेळेला फॉर्म भरायचा होता त्यावेळेला मी श्रीकांत शिंदे साहेबांसोबत ठाण्याला होतो आणि आजही ॲक्च्युली माझी संध्याकाळची फ्लाईट आहे, कारण 7-8 वाजताचा आमचा दिल्लीला एक कार्यक्रम आहे. खरं तर ही निवडणूक माझ्या मतदारांनी मला निवडून देण्यासाठी हाती घेतली होती. त्यामुळे मी समर्थन कुणाला असणार आता? काय समर्थन बोललो भाजप ते ठरवू ना, ठरवूया. वडील येऊ द्या, ठरवूया सगळ्या गोष्टी.